श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. पापाबाई नमस्कार. तुमचं खरोखर एबी न्यूज नेटवर्कच्या वतीने तुम्ही उपसरपंच झालात, त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. धन्यवाद. तुमची जी निवड झाली काल, ही निवड किती दिवसासाठी काय सांगा? ती आमची निवड झाली 2 महिन्यासाठी. आता काय आहे, तुमचे शिष्टमंडळांनी 2 महिन्याचं ठरवलेलं आहे का? नाही ना, ठराव तर मागच्या वेळेस आमचं सगळ्यांचं ठरलं होतं. ते सगळ्यांना 14 मेंबर होते आम्ही 14. तर आम्हाला काहीतरी 32 महिने आले ते आमच्या सगळ्यांना 2. काय असं ठरलं काय, पहिले सगळे म्हणत होते का पुरुषांना द्या. काही नंतर मी काय म्हणलो, बाबा पुरुषांना द्यायच्या आधी सगळ्यांना होऊन द्या ना, सगळ्यांचं नाव लागून द्या. मग असं ठरलं का मग किती महिने येतात, मग सगळ्यांना 2 महिने घेत होते. त्याच्यानंतर लई संघर्ष झाला तिथं, मीटिंगमध्ये पण लई संघर्ष झाला. आता ते त्यांचं एक आम्हाला असं पटलं होतं काय, राजू शेटगपले आम्हाला असं म्हणले होते, अजूनपर्यंत आमच्या समाजाला काही न्याय भेटला नाही. तो तुमचा नसीरबाई होते, आमचे गुलाबनबी चाचा होते, त्याच्यानंतर जाफर शेठ होते, या तुमच्या या सगळ्याला उपसरपंच भेटले होते. तर त्याच्यात काय झालं, मग ते म्हणले आमच्या समाजाला अजून काही न्याय भेटला नाही. मग त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला राजू शेठनी आणि आम्हाला सांगितलं, तुला काय आमच्याबद्दल हे का? मी म्हणलं काय नाही. मग मी पण त्याला पाठिंबा देऊन टाकला. गेल्या वेळेला शिष्टमंडळाची मिटिंग झाली, त्यावेळेस ठरलं, त्यावेळेला असं निर्णय झाला होता. हो, असा निर्णय झाला. त्यावेळेला सरपंच उपसरपंच म्हणजे उपसरपंच पदाचा कालावधी किती ठरला होता तुमचा? 2 महिने. म्हणजे पहिल्यांदा कोण करतो? पहिल्यांदा 9 शिरतं झालं. आणि त्यानंतर आमचे त्यावेळेसला 8 जणांचे फॉर्म होते. तर काय झालं, मग सगळ्यांनी 7 जणांनी माघार घेतली आणि सगळ्यांनी नवरातला पाठिंबा दिला. एक मुख्य पाठिंबा दिला. हो. आता 2 म्हणजे जो कालावधी ठरला त्यानंतर दुसरा जो उपसरपंच होणार होता, असं काही ठरलं होतं का? हा, ठरलं होतं. त्याच्यानंतर माझा नंबर होता. त्याच्यानंतर काय झालं, नवनाथ उपसरपंच झाला. त्याच्यानंतर त्याला कोणते फोन आले ते आम्हाला काही माहीत नाही. नंतर त्याचा मला फोन आला दुसऱ्या दिवशी. मला बरेच जणांचे फोन आले, मी काही कोणचं ऐकणार नाही. मला एवढं स्वतः म्हणला होता, तू माझं 2 महिन्याचा जो शब्द दिला मी तो शब्द पाळणार, मला असं म्हणला होता तू दुसऱ्या दिवशी फोन करून. म्हणजे आता आपल्या गावाला 2 उपसरपंच आहेत. हो. एक नवनाथ शिरतर आहेत आणि दुसरे तुम्ही काल नियुक्त झाला. हो. आता तुमचा कालावधी ठरलाय, तो कसा ठरला आणि तुम्ही काय करणार आहात? आमचं जे पहिल्यापासून जे ठरलं होतं काय 2 महिन्याचं, ते 2 महिन्याला मी शाब्दिकपणे त्या दिवशी मी राजीनामा सगळ्या सदस्याला बोलून देऊन टाकेन. म्हणजे 2 महिने जे ठरलेत, म्हणजे तुम्ही कोणत्या 60 दिवसाचा 30 दिवसाचा 1 महिना, 60 दिवसाचे 2 महिने होतात. म्हणजे तुम्ही 60व्या दिवशी राजीनामा देणार का? आता काय झालं, आमची जी सदस्यांची बैठक होईल, आता ज्या दिवशी मीटिंग ठरण आमचे सदस्य जर म्हणले एकजुटीने, बाबा तू 1 महिना राहा, 2 महिने राहा, मी त्यांच्या शब्दाला किंमत देणार, म्हणजे 100% देणार. आणि ते म्हणले आपल्याला मीटिंग आमचं आता ठरलं. आता उद्या किती तारीख होती? काल 9 तारीख होती. 9 तारीख. हो, मी त्यांना म्हणलो आपण 1 दिवस मीटिंग ठरवा, कोणते दिवस ठरवा, 10ला ठरवा, 8ला ठरवा, 9ला ठरवा. माझा 1 दिवस अगोदरचा राजीनामा तारीख टाकून माझा राजीनामा मी सगळ्याला बोलून देऊन टाकेन. बरं, आता 2 उपसरपंच झाले, तुमचं कामकाज कसं असणार पुढे? इथून मागं जे आम्ही जे काम केलंय, इथून पुढे पण आमचे जेवढं कालावधी आहे आमची 2 वर्ष 2.5 वर्ष जी आमची पंचायतीची आहे, तोपर्यंत आम्ही 100% काम करणार. म्हणजे तुम्ही 2 उपसरपंच असल्यामुळे वाद तर होणार नाहीत ना? नाही ना, वादाचा काही संबंध येत नाही. हो, आणि सगळे मिळून काम करू. तुम्ही ज्या ग्रामस्थांनी आणि सदस्यांनी तुमच्या विश्वास टाकला, त्यांचे तुम्ही कसे आभार मानता? प्रथमच मी आमचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच आणि ग्रामस्थांचं मी मनापासून सगळ्यांचं धन्यवाद करतो. त्यांनी मला ही खुर्ची दिली. मी काल पण साधा माणूस होतो आणि खुर्ची दिली मला, मी तरी साधा माणूस आहे आणि इथून पुढं पण मी साधा माणूसच राहील. आणि सगळ्यांचं, गावकऱ्यांचं धन्यवाद.